बियाणी, संतोष देशमुख आणि स्वतः माझी आई मनोरमा शर्मा ठेवा आणि अंगावर आले तो सिंगावर घ्या. हे जे वक्तव्य आहे फक्त आपले समाजांचे लोकांसाठी आहे आणि जे शिक्षा आहे कोयते घसा, अंगावर आले तो सिंगावर घ्या, माहिती आहे ना, तो ये फक्त आपले समाजांचे मुलाबाळांच्यासाठी आहे, ह्यांच्यासाठी नाही. जरी कोयते घसून ठेवा आणि अंगावर आले तो सिंगावर घ्या. हे जे वक्तव्य आहे फक्त आपले समाजांचे लोकांसाठी आहे आणि जे शिक्षा आहे कोयते घसा, अंगावर आले तो सिंगावर घ्या, माहिती आहे ना, तो ये फक्त आपले समाजांचे मुलाबाळांच्यासाठी आहे, ह्यांच्यासाठी नाही. जरी ह्यांच्यासाठी होता, धनंजय मुंडेसाठी, पंकजा मुंडेसाठी जरी हे शिक्षा होती, तो धनंजय मुंडेच्या अंगावर मी गेली होती आमदारकीमध्ये, घ्यायला पाहिजे होतं ना मला सिंगावर. कशाला माझा पर्चा काढून टाकला, माझी आमदारकी रद्द केली, माझे सूचकला उचलून गेले, कशाला? तुझ्यामध्ये जरी हिम्मत होती तो मला सिंगावर घ्यायचं होतं त्यावेळे. तुला लोकांना कळते नवरा जिंकला की बायको जिंकली, कोण किती पाणीमध्ये आहे लोकांना कळत असता त्यावेळे, पण तुम्ही सिंगावर घेतला नाही. तो मी समाजाला एकच बोलते की जे समाजावरती हे लोक स्वतःची पुरी भाजण्याचं काम करताय, समाजाचे लोकांना हे लोक न्याय देऊ शकत नाही, फक्त कोयते आणि सिंगावर घेण्याचं शिक्षण देऊ शकतात. आणि कोणते समाजाच्या आज समाजाचे नावावर जातीपातीमध्ये तेढ निर्माण करून हे लोकांनी स्वतःची राजकीय पुरिया भाजून आज गेले 50 वर्षापासून हे लोक राज करत आहे, पण आपले समाजाचे लोकांना आणि कोणत्याही समाजाचे लोकांना न्याय भेटत नाही. पंगेश्वर कारखाना, वैद्यनाथ कारखाना, मुंगी कारखाना, इतके मोठे मोठे कारखान्यामध्ये जे मुंडे साहेबांनी आपले समाजाच्यासाठी लोकांच्यासाठी उभा केले होते, त्याच्यामध्ये ते सगळे कारखान्यामध्ये सगळे वंजारी लोक आहे. तरी पण आज न विचारता ज्या लोकांनी आपली 1 एकर आधी एकर जमीन ज्यांच्याकडे होती त्यांनी सगळ्यांनी दिली. आणि त्याच्यामध्ये आज हे लोक म्हणतात आमचे ताटाच्या घेऊ नका. अरे तुम्ही तो समाजाच्या नावावर राजकारण करताय. जिंकले नंतर तुम्ही मोठे असताना, मोठे झाल्यानंतर, मंत्री झाल्यानंतर तुम्ही लोकांचे ताट सुद्धा, स्वतःचे समाजाचे ताट सुद्धा तुम्ही खिचून ठेवताय आणि ताट सुद्धा समाजाकडे घेऊ देत नाही. जसे आज पंगेश्वर कारखाना, वैद्यनाथ कारखाना, मुंगी कारखाना सगळेमध्ये तुम्ही वंजारी समाजाचे लोकांची तुम्ही जमीन खाल्ली आहे. त्यांना न विचारता त्यांचे पैसे थकलेले आहेत, 40 कोटी थकलेले आहे. अरे तुमच्यासाठी 40 कोटी काय आहे? काहीच नाही. तुम्ही नाचणारी गाणारी महिलांना तुम्ही 20 कोटीचे डान्सिंग स्टुडिओ करून दिलेले आहे. आणि कारखान्यामध्ये तुम्ही ज्यांनी मुंडे साहेबांवरती विश्वास ठेवून आपले समाजांचे लोक ज्यांनी कारखान्यामध्ये जमीन दिली त्याचे तुम्ही खाऊन ठेवली आणि तुम्ही समाजाची गोष्ट करता, मोठे ओरडून भाषण करताय. कशाला? आता जोपर्यंत मी आहे आपल्या समाजाचं खच्चीकरण मी होऊ देणार नाही. हीच आज राजकारणमध्ये जे वारसा असते ना ते विचारांचे असते, जे मी घेऊन चालते. मुंडे साहेबांचे विचार होते कोणतेही समाजावरती अत्याचार होऊ नये, त्या विचार घेऊन मी चालत आहे. आणि मी एक और बोलते की जसे धनंजय मुंडेंनी सांगितला GR करते का? अरे धनंजय मुंडे, तुला जे शपथपत्र असते निवडणुकीच्या ते करते का? सगळी खोटी माहिती दिलेली आहे. कोर्टामध्ये मला जावं लागलं. मुलगा मुलगीच्या नाव आहे, बायकोच्या नाही. आसमानकडून आणले का तुम्ही मुलगा मुलगी? कुठून आणले? आणि हे म्हणताय की समाजाचे लोकांना आम्ही न्याय देणार सिंगावर घेऊन. अरे कशाचा न्याय देणार तुम्ही? संगीन डिगोले, काका गर्जे, आणखीन खूप काही आहे, बापू आंधळे, भगीरथ बियाणी, संतोष देशमुख आणि स्वतः माझी आई मनोरमा शर्मा. माझ्यासोबत जे व्यक्ती आला होता परलीमध्ये माझी गाडीमध्ये रिव्हॉल्वर ठेवताना, जे माझा बॉडीगार्ड होता अरुण मोरे, हे सगळे लोकांचे मर्डर कोणी केले
हे सगळी गोष्टीवरती जरी प्रकाश टाकला आणि विचार केला आणि रेणू शर्मा आज 2-2 बायकाला प्रेग्नेंट करून आज स्वतःची सालीवर घाण नजर ठेवणारा, बलात्कार करणारा आज समाजाचा नेतृत्व करत आहे.